भारतीय जनता पार्टी म्हणजे आजच्या संख्याबळानुसार भारतातील सर्वात मोठा पक्ष. उत्तर भारत असो वा पश्चिम भारत किंवा नॉर्थ ईस्ट, सगळीकडे भाजपाने वेगाने आपले पाय रोवले. मग दक्षिण भारतात, विशेषतः तमिळनाडूमध्ये भारतीय जनता पार्टी फार काही यशस्वी झाली नाही आणि सध्या तमिळनाडू विधानसभेत भाजपचे 4 आमदार आहेत. 39 लोकसभेच्या जागा असलेलं तमिळनाडू हे महत्त्वाचं राज्य. 2024च्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे, तसेच 26मध्ये होणाऱ्या विधानसभेत सर्वोत्तम कामगिरी करण्याची भाजपा केंद्रीय नेतृत्वाची योजना आहे. हा परफॉर्मन्स जमिनीवर वर्कआउट करण्यासाठी भाजपासाठी महत्त्वाचे आहेत के अण्णामलाई. भारतात जवळपास सगळ्या भागात मोदी लाट असतानासुद्धा तमिळनाडूमध्ये मात्र याचा फारसा प्रभाव पडलेला नाही. पण ही सारी समीकरणे भाजपा बदलवेल आणि त्यासाठी के अण्णामलाई महत्त्वाचे असतील. तर कोण आहेत के अण्णामलाई आणि त्यांचा राजकीय इतिहास काय आहे, हे या ठिकाणी आपण समजून घेऊ. नमस्कार, इनसाईट मराठीमध्ये मी आपले स्वागत करतो. के अण्णामलाई यांचा जन्म कोइंबतूरमधील मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला. आधी कोइंबतूर येथून इंजिनिअरिंगचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. त्यानंतर IIM लखनौ येथून MBA पूर्ण केलं. मग त्यांनी शासकीय सेवेचा मार्ग निवडला आणि 2010मध्ये ते IPS म्हणून रुजू झाले. 10 वर्ष IPS म्हणून त्यांनी काम केलं आणि नोकरीचा राजीनामा देऊन 2020मध्ये भाजपात प्रवेश करून ते राजकारणात सक्रिय झाले. मग भाजपाने त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. कोणताही राजकीय अनुभव नसणारे के अण्णामलाई तमिळनाडू भाजपाचा मुख्य चेहरा बनले. यासाठी त्यांना उपयोगी पडली त्यांची पोलीस अधिकारी असतानाची कारकीर्द. पोलीस सर्व्हिसमध्ये असताना त्यांनी अनेक धाडसी आणि लोकउपयोगी निर्णय घेतले. एक कडक शिस्तीचे असणारे पोलीस ऑफिसर ही त्यांची इमेज बनली. हेल्मेटबाबत जनजागृती, महिला सुरक्षा, सामान्य नागरिकांसाठी सदैव उपलब्ध असणं, यामुळे त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. ती इतकी वाढली की त्यांची कुठे बदली होत असेल तर ती रद्द होण्यासाठी पोलीस मुख्यालयासमोर आंदोलनेसुद्धा व्हायची. आपल्याला माहिती आहे, मधल्या काळात ISIS या दहशतवादी संघटनेत मुस्लिम तरुणांच्या सहभागाच्या अफवा पसरवण्यात येत होत्या. तेव्हा के अण्णामलाई यांनी कुराणचा अभ्यास करून मुस्लिम तरुणाईचे ब्रेन वॉश करणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावले आणि अनेक युवकांचे काउन्सिलिंगसुद्धा केले. त्यांची लोकप्रियता त्यांना राजकारणात जम बसवण्यासाठी महत्त्वाची ठरली. त्यांनी 2021मध्ये विधानसभा निवडणूक लढवली, पण त्यात त्यांना यश आले नाही. तरीसुद्धा भाजपने त्यांच्या मागे बरीच ताकद उभी केली आणि प्रदेशाध्यक्ष बनवले. अण्णामलाई यांनी राष्ट्रवाद, हिंदुत्व हे तमिळनाडूमध्ये फारसे न चालणारे मुद्दे जनतेमध्ये आक्रमकपणे मांडायला सुरुवात केली. तसेच सत्ताधारी DMKच्या नेत्यांची भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणेसुद्धा बाहेर काढली. जयललिता यांच्या निधनानंतर कमकुवत झालेल्या AIADMK या पक्षाची स्पेस घेण्यासाठी भाजपला एक स्थानिक तरुण आणि आक्रमक नेता मिळाला. अण्णामलाई हे तमिळनाडूतील जातीय राजकारणाच्या समीकरणात अगदी फिट बसतात. अण्णामलाई वेल्लागोंडार या जातीतून येतात. या जातीच्या राजकारणावर AIADMKचा प्रभाव आहे. तामिळनाडूच्या जवळपास 40 ते 60 जागांवर डायरेक्ट इम्पॅक्ट या जातींच्या मतांचा आहे. यावर आपला प्रभाव वाढवण्यासाठी अण्णामलाई भाजपाचे पोस्टर बॉय बनलेत. त्यांनी एन मान एन मक्कल म्हणजेच माय लँड माय पीपल ही टॅगलाईन घेऊन तमिळनाडूमध्ये सर्व जिल्ह्यात पदयात्रा काढली. त्याला प्रचंड प्रतिसादसुद्धा मिळाला. अगदी नॅशनल हेडलाईन्समध्ये सुद्धा या यात्रेची जोरदार चर्चा झाली आणि त्यांच्या वक्तव्यांची चर्चा सोशल मीडियातसुद्धा व्हायला लागली. तसेच त्यांनी या पदयात्रेमध्ये काय मुद्दे मांडलेत हे आपण समजून घेऊ. संयुक्त राष्ट्रात तमिळ भाषेत बोलणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच PM आहेत. त्याचबरोबर तमिळ भाषा, तमिळ संस्कृती, भ्रष्टाचार आणि तेथील मच्छीमारांच्या समस्या या लोकांच्या मनातल्या प्रश्नांना अण्णामलाई यांनी ॲड्रेस केले. ह्या अण्णामलाई यांच्या जमेच्या बाजू असल्या तरी त्यांच्यासमोरची आव्हानं ही खूप मोठी आहेत. ही आव्हानं नेमकी कोणती आहेत हे आपण इथे समजून घेऊ. त्यातलं पहिलं त्यांच्यासमोर आव्हान आहे, पहिलं चॅलेंज आहे ते म्हणजे AIADMK सोबत तुटलेली युती. अनेक वर्षांपासून AIADMK हा NDAमधील प्रमुख घटक पक्ष होता, पण अण्णामलाई यांच्या काही वक्तव्यामुळे ही युती संपुष्टात आली. तसेच अण्णामलाई तमिळनाडू भाजपमधील जुन्या नेत्यांना साईडलाईन करत आहेत अशी भावना या नेत्यांच्या मनात निर्माण झाली आहे. तसेच त्यांच्याकडे करुणानिधी, जयललिता आणि स्टॅलिन
यांच्यासारखा करिश्मासुद्धा नाही आहे. भाजपने अण्णामलई यांना 2024च्या लोकसभा निवडणुकीत कोइंबतूर सीटसाठी उमेदवार बनवले आहे. तमिळ अस्मिता सोडून हिंदुत्व, राष्ट्रवाद हे मुद्दे तमिळनाडूमध्ये कधीच चालले नाहीत. हा इतिहास आहे. आता हा इतिहास बदलण्यासाठी अण्णामलई प्रयत्नशील आहेत. आता यात ते कितपत यशस्वी होतील हे येणारे निकालच आपल्याला सांगतील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.